22, 23, 24, 25 जानेवारी दरम्यान याच मैदानावरती 4 दिवसाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. प्रवेश फी असणारे 3,500. प्रथम क्रमांक 30, द्वितीय 15, तृतीय आणि चतुर्थ 7.5. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण बंटी भोईर, नंदू कोळंबे, सागर मार्के, ऋषी भगत, सौरभ भोईर यांच्याशी संपर्क साधा. 22 ते 25 जानेवारी दरम्यान यूट्यूब लाईव्ह स्पर्धा असेल. 3,500 एंट्री फी आणि प्रथम क्रमांक 30,000. नक्की आपण या मैदानावरती 22 ते 25 जानेवारी दरम्यान दोस्ती ग्रुप मार्केवाडी ट्रॉफीमध्ये प्रवेश घ्या. गोलंदाज तयार आकाश रसाळ. 3 बॉल नंतर विकेट आली आणि आता इथून कॅच ड्रॉप घाई झाली आहे. स्वामीनाथ पोहोचेल का? आणि थ्रो चुकीचा. इथून मिळतील धावा 4 धावा मिळतील. खरं तर खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये मोबाईल वापरायला बंदी आहे म्हणून कॉलिंग करणं एकमेकांना जमलं नसेल. आणि इथून आज चौकार आलाय. येदवलीचे सागर मिनमिने यांचं आगमन झालंय. सागर येदवलीचे स्टार खेळाडू आहेत. सागर आपल्या सरचं स्वागत. 4 धावा मिळतील. स्वामीनाथच्या बॅटमधून चौकार आला नाही पण त्याच्या खात्यात 4 धावा नक्की जातील कारण थ्रो खूपच उंचावरून आला. चला बॅक टू द फिल्डिंग. आता आकाश रसाल पुन्हा बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. 4 बॉल 9 धावा आहेत जानमन माळे टीमच्या. अगदी सहकुटुंब सहपरिवार काही आमचे प्रेक्षक काही पाहुणे मॅच पाहण्यासाठी येत आहेत. एन्जॉय करतात क्रिकेटला. सागर मिनमिने यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपल्या दोन्ही मुलगा मुलगी दोघांनाही घेऊन तो आलेला आहे. आकाश रसालच्या गोलंदाजीवरती कुठेही चुकी नव्हती पण फिल्डिंगमध्ये ती मिस्टेक झाली. स्वामीनाथ बाल बचावले आणि सोबत धावा आल्या जानमान माळेला 4. बालाचा हातोडा शॉट जानमान माळे संघाचा. बघायचंय बाळा इथून कशी बॅटिंग करेल. फुल टॉस मागे चाललाय चेंडू. चौकार. वाईट प्लस चौकार. धावा मिळतील 5. संयम गमावला आकाश रसालने. 3 बॉल 1 विकेट 5 धावा. त्यानंतर 9 धावा फुकटच्या आल्यात. 9 धावा फुकटच्या. आधी चौकार त्यानंतर वाईट प्लस हा चौकार. 9 धावा आल्या. टोटल स्कोर वाढलाय. धावा संख्या 14. 4 बॉल 14 धावा. 4 बॉल 14 धावा. गोकुल मॅच बॉल येईल का? यस थँक्यू. 4 बॉल 14 धावा. वाईट प्लस हा चौकार आहे. सध्या स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघाला जिथे स्वामीनाथची विकेट कमवायची होती तिथे 9 धावा फुकटच्या गेलेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल. फिल्डिंगमध्ये अलर्ट राहावं लागेल. जागरूकता महत्वाची फिल्डिंगमध्ये. शॉट स्वामीनाथच्या बॅटमधून एका टप्प्याने चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. मॉन्टीचं स्वागत करणारा चौकार. मॉन्टी जॉब सोडून आलेलं आहे म्हणजे उद्या आजचाही पगार कट आणि उद्याचाही पगार कट. धावा संख्या इथून वाढली आहे. धावा संख्या 18. मॅन ऑफ द सिरीज साठी असणारे आकर्षक कूलर इथे आणण्यात आलंय. विनायक शेठ मार्के यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक कूलर या स्पर्धेमध्ये देण्यात येईल आणि तो कूलर इथे आणण्यात आलेला आहे. आता कोणता लकी प्लेयर त्या आकर्षक कूलरचा मानकरी होईल हे आपल्याला बघायचं आहे. गोलंदाज आकाश रसाल. शेवटचा बॉल. स्वामीनाथ समोर केले. रनआउटची चान्स बनतीये. एकच धाव. षटक संपलं. 19 धावा आल्या. जानमान माळे संघाची धावा संख्या 19. भरपूर चांगली बॅटिंग झाली पहिल्या ओव्हरमध्ये. 19 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. स्वामीनाथ आणि त्याचबरोबर परेश वेहले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बघा प्रत्येक खेळाडूने आपले मोबाईल, गॉगल, बॅट किंवा गाडीची चावी या सर्व गोष्टी आपल्या जबाबदारीवरतीच स्टेजच्या आजूबाजूला ठेवा. आपल्या जबाबदारीवरतीच आपल्या सर्व वस्तू स्टेजच्या आजूबाजूला ठेवा याची नोंद घ्या. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आता स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघ. जितेश आलेत. छोटा पॅकेट बडा धमाका. चांगली बॉलिंग करतो जितेश. त्या जितेशला बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय.
सागर मिनमिने आलेले आहेत म्हणजे आम्हाला आणखी एका अंपायरची कमतरता जाणवणार नाही. आमचे आज पाहुणे आहेत सागर आणि ते मंचावरती बसून आपल्या दोन्ही पहिल्या दिवशी धुळेवाडी संघ जिंकला, दुसऱ्या दिवशी खांडस संघ जिंकला, तिसऱ्या दिवशी वेनगाव संघ जिंकला आणि चौथ्या दिवशी आता कोण जिंकेल. गोलंदाज तयार. पहिला बॉल जितेशचा. पहिला चेंडू परेश वेहले समोर. स्वामीनाथ देखील आहेत, दोनही आहेत. स्वामीनाथच्या बॅटमधून रन्स येत आहेत त्यामुळे स्वामीनाथ पहिल्या बॉलवरती शून्यावरती आऊट होता होता राहिला. भरपूर दूर होता. दुसरा कोणता प्लेअर असता तर त्याने विकेट सोडून दिली असती. स्वामीनाथ मागे गेला आणि आता बॅटिंग करतोय. शॉट समोरच्या दिशेने खोलून मारलाय. लॉंग ऑन कडे स्वामीनाथच्या बॅटमधून आलाय चौकार. स्वामीनाथ बाल वाचला आणि त्यानंतर 4 चौकार आलेत. त्यातले 2 एक वाईड होता, एक ओव्हरथ्रो होता आणि 2 स्वामीनाथने चौकार मारलेत. आज विक्रांत नाहीये, त्या एका बॅटरची कमतरता भरून काढतोय तो मात्र स्वामीनाथ. आणि लगातार 3 आपण जे चौकार पाहिले त्यानंतर थोडे गोलंदाजांचं माइंड डिस्टर्ब झालं. आधी काय 3 बॉलमध्ये 5 रन, काय बॉलिंग अटॅक होता. जयहनुमान माळे संघ पहिल्याच ओव्हरमध्ये जवळपास पहिल्या फलंदाजांना आऊट करण्यासाठी स्वर्गीय मंगेश 11 धोत्रेने प्लॅन आखला होता. आता जितेश आले समोर. स्वामीनाथ. चांगला जोरदार चेंडू होता. बाळाला खरं तर शरीरावरती हा चेंडू लागला. प्रोटेक्शन फार महत्वाचं आहे माणसाला. आता या चेंडूने नक्की दिसला असेल. चेंडू डॉट आलाय. इथून बघायचं जितेश समोर येतो. स्वामीनाथ चौकारांची खेळी साकारतो. 3 खेचले स्वामीनाथने. व्हाईट बॉल. अंपायरचा निर्णय आला व्हाईट बॉल. 1 रन ऍड होईल. स्कोर जाऊन पोहोचलाय. धावा संख्या 24. जयहनुमान माळे संघाची बॅटिंग चांगली आहे. 24 धावा आहेत. एकदम बिंदास्तपणे स्वामीनाथ बॅटिंग करतोय. परेश त्याच्या साथीला आहे. जितेश आहे जो धोत्रे संघासाठी कमबॅक करण्यासाठी आलाय. शॉट स्वामीनाथचा हवेत आहे. खेळाडू दूर आणि पोहोचतील का थोडक्यासाठी. खरं तर हा झेल होता होता राहिला आणि 2 धावा. टीम जयहनुमान माळेचा स्कोर वाढलाय 26 धावा. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघाला इथून कमबॅक करावा लागेल. विकेट घ्याव्या लागतील. 1-2 विकेट जर का मिळवल्या तर थोडा काय पालट होईल. धावा जरी 40-45च्या आतमध्ये राहिल्या तरी त्यांच्याकडे बॅटिंग लाईन आहे. त्यामुळे इथून जितेश पुढील चेंडू कसा फेस करेल. स्वामीनाथ शॉट मारलाय समोर. खेळाडू तैनात. स्वीपरमध्ये 1 रन इथून कंप्लीट केली आणि ओव्हर नंबर 2 जितेशची बॉलिंग चेंडू त्याचं समाप्त केलं त्याने. 5 चेंडू संपल्यात. धावा आहेत 27. या वर्षीचे फार असे कमी संघ आहेत. म्हणजे नीतू 11 हेदवली संघाने 2 ट्रॉफी यावर्षी जिंकल्या, त्याही 2 क्रमांकाच्या. म्हणजे फायनल 2 वेळा खेळलेत नीतू 11 हेदवली. म्हणजे असे फार कमी संघ आहेत जे फायनलपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्याचबरोबर हा चेंडू डॉट आलाय. यस. ओव्हर 2 समाप्त. धावा आहेत 27. पहिल्या दिवशी देखील धुळेवाडीच्या विरोधात क्वालिफायच्या मॅचमध्ये हेदवली संघाला पराभूत व्हावं. म्हणजे 3री ट्रॉफी हातात येता येता राहिली हेदवलीच्या. 2 ओव्हर 27. त्यानंतर स्वर्गीय भास्करी रांजप संघाने देखील 3 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. तो संघ आज या स्पर्धेमध्ये क्वालिफायच्या मॅचमध्ये एंटर झालाय. त्यानंतर वेनगाव संघाने यावर्षी ट्रॉफी जिंकली या स्पर्धेमध्ये. खांडस संघाने नेरळपाडाच्या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी जिंकली होती आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये देखील खांडस संघ क्वालिफाय होऊन फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे इथून आता 2 ओव्हर 27. वर्गीय मंगेश रसाल 11 धोत्रे संघ कमबॅक करू शकतो. ताकद भरपूर आहे. गणेश रसाल, आकाश रसाल, हर्षद, जितेश, नवीन युवा नवीन खेळाडूंना घेऊन या संघाची उभारणी करण्यात आली आहे. मंगेशदादा रसाल यांनी बराच वर्ष धोत्रेचं क्रिकेट गाजवलं आणि आज दादांच्या नावाने, आज मंगेशदादा खरं तर नाही आहेत पण त्यांच्या नावाने आज संघाची खरं तर स्वर्गीय मंगेश 11 रसाल, मंगेश दादा रसाळ 11 धोत्रे संघाची कामगिरी बघण्यासारखी आहे. बरेचसे प्रेक्षक या मॅचला लाईव्ह एन्जॉय करतात. 7X लाईव्ह इव्हेंट या चॅनेलवरती ही स्पर्धा आहे. पहिला बॉल हर्षदचा. व्हाईट बॉलने सुरुवात. 28 धावा जयहनुमान माळेच्या. 28 धावा म्हणजे 14च्या करंट रन रेटने बॅटिंग करतो जयहनुमान माळे. स्वामीनाथ उर्फ बाळा
28 समोर हर्षद. पहिलाच बॉल उंच हवेचा वेध. गोलंदाज पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथून मिळतील जानमान माळेला. प्रयत्न झाले नाहीत, कॅचसाठी हर्षल गेला नाही. मागे जर का थोडा धावला असता तर कदाचित ती कॅच पकडली असती, ती मात्र हर्षलने. 2 धावा, टीमची टोटल 30. मार्केवाडीच्या मैदानावरती धावा करण्यासाठी फलंदाजांना संघर्ष करावा लागतो, कारण मागच्या 10 मॅचेसमध्ये 50 पार धावा गेलेल्या नाही आहेत. त्यामुळे मागच्या 10 मॅचेसमध्ये 50 पार धावा गेलेल्या नाही आहेत. त्यामुळे जयहनुमान माळे संघाची सध्याची टोटल 32 धावा, 30 धावा माफी असावी, 30 धावा आहेत ऑन बोर्ड. हर्षलचा हा चेंडूवरती झडप घेण्याचा प्रयत्न होता स्वामीनाथचा. समोर अप्परकट खेळण्याचा प्रयत्न नक्की केला, पण डॉट बॉल. अशा डॉट बॉलची गरज आहे स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे संघाला, आणि करू शकतो हर्षल. चांगल्या टचमध्ये, चांगल्या प्रॅक्टिसमध्ये. बाळाने इथे अखेर काटकट केलाय. चेंडू चाललाय, सीमारेखा पार. थर्ड मॅनला ठोकलाय स्वामीनाथनं चौकार. आज चौकार किंग आहे या मैदानावरचा स्वामीनाथ, जयहनुमान माळेचा. मॉन्टी आला आणि मॉन्टी आल्यानंतर ते चौकार सुरू झाले. धावसंख्या या चौकाराने 34. 4 बॉल संपलेत, तिसरी ओव्हर सुरू आहे आणि 2 बॉलचा खेळ अजून या ओव्हरचा बाकी आहे. 34 धावा, 34 रन. 4 बॉल संपलेत. चेंडू मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. या चेंडू येतोय बघा, मॅच बॉल येतोय. आधीचा सामना वादळ क्रिकेट संघ नसरापूर हा संघ विजयी झालाय. या मॅच मधून जो जिंकणार तो नसरापूर टीमशी मॅच खेळेल. आंबोट संघाला पराभूत केलं. नसरापूर टीमने 43 धावा करू दिल्या नाहीत. नसरापूर संघाच्या बॉलिंग अटॅकने ती मॅच जिंकून दिली. ओमकारची ओव्हर भारी ठरली आणि आता स्वामीनाथच्या बॅटमधून निघालेला स्ट्रोक, युवाच्या हातामध्ये कॅच, फलंदाज आउट. 34 धावसंख्येवरती फलंदाज परतलाय. नवीन बॅट्समन चाललेत मैदानाच्या आतमध्ये, सूरज डायरे. सूरज डायरे चाललेत मैदानाच्या आतमध्ये. जयहनुमान माळे संघाचा सूरज एक चांगला फिल्डर आहे. एकदा टाळ होऊन जाऊ द्या स्वामीनाथ उर्फ बाळासाठी. जबरदस्त बॅटिंग केली बाळाने. चौफेर चौकार त्याने लगावले. हा शॉट समोर खोलला, त्यामुळे विकेट आली. फिल्डर तैनात होता. 34 धावा. जयहनुमान माळे इथून 34 मधून पुढे चालला. आता 1 बॉल हर्षलचा बाकी आहे आणि सूरज डायरे मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा आहेत. शेवटचा बॉल इथून फेस करेल. 6 धावा फक्त हर्षलने दिलेले आहेत. बघायचं आता पंचांचा निर्णय. वाईट बॉल, वाईटची धाव ऍड होईल. टीमची टोटल पोहोचली आहे ती मात्र 35 या अंकावरती. सूरजच्या बॅटमधून जर का एखादा हिट आला ना, रन फक्त षटकार चौकाराने लगेच उंची घ्या. वाह, सुंदर शॉट, अप्पर कट. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि सूरज डायरेचा चौकार. पॉवर ऑफ सूरज. ठोकलाय जयहनुमान माळेसाठी आणखीन एक चौकार. रन्स पोहोचल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 39. 3 ओव्हर फिनिश. एक बॉल बाकी. पहिला वाईड होता. पहिला वाईड होता. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 39. 2 ओव्हरमध्ये 28 होत्या. वाईड आला पहिला, 29 झाल्या. त्याच्यानंतर 2 धावाला 31, चौकार 35 आणि आता हा चौकार 39. आणखी म्हणजे 40 धावा, 39 धावा माफी असावी. 1 बॉल बाकी अजून. चेंडू येतोय का बघा. आमचे व्हॉलेंटियर कंपाऊंड तोडून चाललेत आणि कंपाऊंड तोडून आलेत सुद्धा. सूरज डायरे मैदानावरती उतरला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती कलात्मकता दाखवली.
सुंदर फटका होता. 39 धावा. हर्षलच्या बॉलिंग मधील शेवटचा अंतिम बॉल. वेल बॉल ओव्हर कंप्लीट 39. टीम जान मनमाळे. शेवटची ओव्हर आहे. 4च ओव्हरचा हा सामना आहे. जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारी टीम स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे. 39 कमलाकर रसाल आणि गणेश शेठ कांबरी याने पुरस्कृत केलेले टी शर्ट परिधान करून स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघ उतरलाय. आता 6 बॉल कोणाकडे द्यायचे हा प्रश्न आहे. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघ विचार करते की शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज कोण डिसाईड करायचा आणि तो गोलंदाज डिसाईड केलेला आहे त्यांनी. नवीन बॉलर आला हर्षद. परेश वेहेले हा स्ट्राईक वरती आहे. 3 ओव्हर 13ची सरासरी 39 रन आणि गोलंदाजीसाठी आला हर्षद. पहिला बॉल वेगवान बॉल. पहिल्याच बॉल होती. शॉट आला ऑन साइडला. सुनील आहे बॉल पर्यंत. अडवला चेंडू. इथून थोडासा निसटला. फंबल झाला. 2 धावा आल्या. 41. खरं तर मैदानावरती फिल्डिंग करताना खेळाडूला देखील भरपूर सावध राहावं लागतं आणि त्या सावध पावित्र्याने 2 धावा. 41. 1 बॉल 41. नवीन बॉलर हर्षद आलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस. परेश वेलेला थांबवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत स्वर्गीय मंगेश 11 धोत्रेचे. परेश साठी हर्षदचा चेंडू. युवा गोलंदाज अनुभवी परेश. दोघांमधील टक्कर सध्या डॉट बॉलने समाप्त झाली. अजून 4 बॉल आहे. धावसंख्या 41. असे डॉट बॉल टीम स्वर्गीय मंगेश 11 धोत्रेसाठी फायद्याचे आहेत आणि प्रॅक्टिस मधला हा प्लेअर आहे बॉलर आणि त्याच्या विरोधात चेंडू मागे थांबलाय. खेळाडू धावतोय अडवण्यासाठी आणि पोहोचलाय. वा. चेंडू देखील थांबला त्या ठिकाणी. बॅकअप साठी 3 खेळाडू आहेत. थ्रो देखील एकदम सुपर होता. धावसंख्या 43. या ठिकाणी आम्ही पाहतोय आमचे पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मोरेश्वरजी धुळे साहेबांचं आगमन होत आहे. धुळे साहेब आपलं सहर्ष स्वागत. 43 धावा ऑन बोर्ड आहेत. 3 बॉल 43. शॉट परेश वेलेचा. खेळाडू बघत होता नक्की चेंडू कुठे गेला आणि या दरम्यान चेंडू सीमा पार आलाय. चौकार. माले टीमने 47 धावा उभारल्यात. धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ शेष आहे. मोरेश्वर धुळे साहेबांचं आगमन झालं. धुळे साहेबांची एंट्री आणि चौकार आला. परेश वेले ऑन स्ट्राइक. हर्षद बॉलिंग करतोय. स्क्वेअर लेग मधून फिल्डर. थ्रो बरोबर आलाय. 1 रन. 48. 1 बॉलचा खेळ बाकी आता. 48 धावा झालेले. शेवटचा बॉल सूरज डायरेकडे. 48. अंतिम बॉलची फेक असेल हर्षदची. समोर सूरज डायरे. शॉट आलाय सूरजच्या बॅटमधून. स्क्वेअर लेग मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगने इथे फील्ड केला चेंडू. 49 झालेले आहेत. बरोबर 50 धावांचं टार्गेट दिलंय स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमला. 50 धावा 50 इथून जिंकण्यासाठी करायची टीमला.
50 धावांचं लक्ष आहे. 50 मधल्या 9 धावा जर फुकटच्या कमी केल्या तर 40च्या आतमध्ये थांबवलं असं जयमान मालेला, कारण वाईडही नंतर आले, म्हणजे एक्स्ट्राच्या धावा भरपूर गेल्या, त्यामुळे इतक्या धावांचं टार्गेट आलं. पण 12.5ची सरासरी आहे, 12.50. मार्केवाडीचा अमर माळीसारखा जर फलंदाज असताना, अमर धुळेसारखा, तर या धावा करण्यासाठी टीमला एक ताकद असते. 50चं टार्गेट आहे. या दरम्यान आपण पाहतो आमचे सन्माननीय पाहुणे मोरेश्वरजी धुळे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल की प्रवीण दादा आपण मोरेश्वरजी धुळे यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी मंगेश दादा मार्के यांना विनंती करेल, मंगेश दादा आपल्या शुभ हस्ते मोरेश्वरजी धुळे साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं. या स्पर्धेला मोरेश्वरजी धुळे साहेबांची सदिच्छा भेट, शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपण मोरेश्वरजी धुळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा, आणि आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहतोय मोरेश्वरजी धुळे साहेबांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. शाल पुष्पगुच्छ देऊन स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल धुळे साहेबांचा खरं तर हसरा चेहरा, आणि हसरा चेहऱ्याने आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत इथे करतोय. त्यानंतर मनोज माळीदादा यांचं देखील आगमन होतंय. मनोज माळीदादा आपला देखील सत्कार आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आपणही स्टेजवरती यायचं आहे. मनोज माळी साहेब. पन्नास धावांचं लक्ष आहे. चला चला घाई करा, दुपारचे 2:30 वाजून गेलेले आहेत. अजूनही आजच्या दिवसाच्या भरपूर मॅचेस बाकी आहेत. आजच्या दिवसाच्या बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे आपण घाई करा. 24 बॉल 50 धावा. पहिल्यांदा धोत्रे आणि माले संघामधली मॅच होती या वर्षीच्या सीझन मध्ये, आणि द्वंद्व 50 धावांचं परेश वेले पॉवर प्लेचा हा गोलंदाज, पॉवर प्ले स्पेशालिस्ट टीम जयमान मालेचा, आणि समोर येतो मात्र युवा आणि त्यांच्या साथीला आहे तो मात्र हर्षद. मनोजदादा माळी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपल्या सुपुत्राला घेऊन ते आलेले आहेत. मनोजदादा आपलं सहर्ष स्वागत. मॅच एन्जॉय करतील. येणाऱ्या 24 मध्ये 50चं टार्गेट. पहिली ओव्हर सुरू होतीये. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल वेगवान परेश वेलेचा वाईट बॉल. खराब चेंडूने सुरुवात केली परेश वेलेने. अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये टोटल उभारली आहे. 50चं टार्गेट दिलंय. पहिला चेंडू खराब होता. आउटसाइड द लेग स्टंप. वाईटची एक्स्ट्रा धाव त्याने जॉईन केली. फलंदाजाच्या बॅटमधून नव्हे तर गोलंदाजाच्या गोलंदाजीने ती पहिली धाव आली. युवासाठी हा चेंडू होता, समोर दिला होता. पहिला डॉट. जिंकण्यासाठी 12.50. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावा आल्याच पाहिजेत अशी बॅटिंग करावी लागणार आहे. 1 बॉल 1. गोलंदाज परेश वेले, समोर युवा. टप्पा पडल्यानंतर बॅटची हलकीशी कडा आणि विकेट. स्वामीनाथने कॅच पकडली. जयमान माले संघाला परेशच्या खात्यात विकेट. फलंदाज आउट युवा. 2 बॉल 1 रन 1 विकेट. टीम स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे. नवीन फलंदाजाला संधी दिली होती ओपनिंग करण्याची, पण युवाच्या बॅटला चेंडू लागला नाही, आणि दुसरा चेंडू जो लागला तो बॅटची कडा घेऊन स्वामीनाथच्या हातामध्ये कॅच आउट. आता आकाश रसाल, ज्याच्या नावावरती षटकार हॅट्रिक ठोकण्याचा देखील रेकॉर्ड आहे, तो मात्र फलंदाज आकाश रसाल.
गोलंदाज तयार. फुल टॉस आकाश रसालच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला चेंडू हातात येईल फेक होईल. आता गडबड झाली आहे विकेट आली टीम धोत्रेची. गरज नव्हती या रनची समोर होता चेंडू भरपूर आहेत रन्स 50 आहेत. आकाश रसाल आउट. एकमेकांना कॉलिंग करणं गरजेचं होतं तालमेल बिघडला आणि विकेट आली. 50चं टार्गेट सुरुवातीलाच विकेट गमावतोय स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे. आकाश रसालला आउट केलं पहिल्याच बॉलवरती सिंगल काढून तो आउट झाला. टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 2 जिंकण्यासाठी अजूनही 48 पाहिजे. 2 धावा 2 विकेट हे इक्वेशन आहे सध्या ऑन बोर्ड. 2 बॉल 2 विकेट आपण पाहिल्या लगातार त्या विकेट आल्या. सध्या परेश वेलेची पॉवर प्लेची ओव्हर थोडी बेनिफिशियल ओव्हर आहे. शॉट भारी आहे बरोबर मागे खेचलाय चाललाय चेंडू सीमा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एका टप्प्याने चौकार. हर्षल आहे हर्षलच्या बॅट मधून स्ट्रोक होता जसा परेशचा चेंडू आला त्याने दिशा दिली ओळखलं की चेंडू आपल्याला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मारता येईल आणि तो चौकार अर्जित केलाय तो फलंदाज हर्षलने. 6 धावा झालेल्या आहेत. हर्षद खरं तर मागील काही 2 वर्षांचा जर आपण या खेळाडूचा परफॉर्मन्स पाहिला तर टीमसाठी मिडल ऑर्डर मधील चांगला फलंदाज. यावेळेस परेशचा चेंडू षटक क्रमांक पहिला 6 धावा आहेत आतापर्यंत. चेंडू समाप्त झाले ते 5 एक बॉल बाकी आहे. परेश वेलेने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली 6 धावा आहेत. रन्स होऊ शकतात 50 आहेत. एक ओव्हर चांगली आली तर रन्स झपाट्याने होतील आणि आज शेवटचा बॉल विकेट आली. 6 धावसंख्येवरती 3 विकेट. स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे संघाला तिसरा धक्का दिलाय. धावा फक्त 6 आहेत. 18 बॉल आता 44 रनची गरज. सुनील चाललेत नवीन बॅट्समन. 18-44 विकेट वाचवायचे आहेत एका बाजूला टीम स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रेला आणि 3 मुख्य फलंदाज त्यांचे आउट झालेले आहेत. आकाश रसाल हर्षद आणि युवा तिघेही परतलेत. 18 मध्ये 44. आता गणेश रसाल आणि सुनीलला इथून जहानमान माळे संघ. आज विक्रांत नाही आहे म्हणजे एका बॉलरची कमतरता नक्की आहे जहानमान मालेला आणि अशा परिस्थितीमध्ये आता 18 मध्ये 44 धावा त्यांना वाचवायच्यात. मग स्वामीना चांगल्या फॉर्ममध्ये त्यामुळे त्या बॅटिंगची कमतरता जाणवली नाही. पण एक गोलंदाज सध्या कोण ते एक षटक टाकेल हे आपल्याला बघायचं. पण इथून आता गणेश रसाला टिकून खेळावं लागेल कारण 18 बॉल 44 रन्स होऊ शकतात. मैदानाच्या बॉलर आलेला आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रसाद. 4 दिवस या मैदानावरती अंपायरिंगची भूमिका साकारलेली आहे गणेश रसाल यांनी. त्यामुळे या पिचची पूर्ण माहिती आहे. मैदानावरती आलेले सर्व शॉट्स आणि फलंदाजांच्या बाजूने किती हा पिच त्यांना साथ देईल हे माहिती असणारा फलंदाज गणेश रसाल. पहिला वेगवान बॉल बॅटचा फेस ओपन होईल तोपर्यंत चेंडू निघून गेला. प्रसाद होता जहानमान माले टीमचा. एक बॉल डॉट आलाय. 17 बॉल 44 व्हाव्यात. 17 बॉल 44. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट कदाचित ग्राउंड झाली असावी. 16 बॉल 44. फटक्यामध्ये व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतो गणेश रसाल. तसा गोलंदाजाचा टप्पा तसा चेंडू निघून गेला. 2 बॉल 2 डॉट. फुल टॉस ऑन साइडला. चेंडू वेग भरपूर आहे स्क्वेअर लेग मध्ये चाललाय सीमा पार. चौकार खेचला गणेशने. 15 बॉल 40 ची गरज आहे.
मॅच मध्ये सिंगल डबलने काही फरक पडणार नाही. आता चौकार षटकारच मारायचे हे मन बनवलंय गणेश रसालने. 15 मध्ये 40. परेश वेहले विकेट किपिंगच्या भूमिकेत. प्रसाद एक कॉम्बिनेशन आहे जानमान मालेचं. समोर दिला गणेशसाठी आणखीन एक डॉट बॉल. 14-40. 14 बॉल्स 40 रनची आता गरज आहे. स्ट्रोक येत नाहीयेत. समोर चेंडू खेळायचा आहे. समोर चेंडू क्लिअर होत नाहीये. गोलंदाज तयार. प्रसाद फुल टॉस बॅट वरती ऑन साइडला. एका टप्प्याने मागे बॅकअप साठी स्वामीना धावलाय. अडवलाय चेंडू. वा गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग एफर्ट्स. 2 धावा इथून मिळाल्या. अजूनही गरज आहे ती 38 धावांची. स्वामीनाथची एनर्जी भरपूर आहे. दुसरा कोणता प्लेयर असा त्याने चौकार जाऊ दिला असता पण स्वामीनाथने प्रयत्न केले. 2 धावा वाचवल्या. 38 ची गरज आहे. 1 रनचा कॉल आहे. 1 रन. ओव्हर कंप्लीट झाली. येणारे 12 बॉल विजयासाठी गरज होती 37 धावांची. 12 बॉल 37. जानमान माळे संघ पहिली ओव्हर टाकली ती परेशने. दुसरी प्रसादने. आता तिसरी ओव्हर बॉलिंग मार्क वरती षटक सोपवण्यात आले ते मॉन्टीकडे. आता मॉन्टीची 1 ओव्हर. या एका ओव्हरमध्ये 12 मध्ये 37 आहेत. जर का या ओव्हरमध्ये 20 ते 22 घेतल्या तर मजा येईल. कारण काल खालापूर तालुक्यातील जो संघ आला होता पानशील 5 बॉलमध्ये 21 पाहिजे होते. त्या खेळाडूने 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले होते. 5व्या बॉलवर 2 आले. 1 बॉल 1. वेनगाव संघ पराभूत होईल वाटत होतं आणि फलंदाजाने मारलेला चेंडू गोलंदाजाच्या हातात गेला आणि रन आउट होत तिथे पानशीलने सामना गमावला आणि वेनगाव संघ आज सेमीफायनलमध्ये. आता तशीच 20 ते 21 धावांचं षटक हवंय धोत्रे टीमला. पहिला बॉल गणेश रसाल. इथून डॉट बॉल. 3ही स्टंपच्या वरून चेंडू गेला. 11-37. समोरच्या दिशेला उडवण्याची ताकद आता गणेशला ठेवावी लागेल. मॉन्टी आलाय. एक गोलंदाज ज्याची आवश्यकता होती या मॅच मध्ये. आणि एक षटक आणि फलंदाज आउट. 10 बॉल 37. मॅच आता बघता बघता हा सामना दूर होत चाललाय स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रेसाठी. कमलाकर रसाल आणि गणेश कांबरी यांनी पुरस्कृत केलेला या टी शर्ट. 10 बॉल मॅच मध्ये 37 ची गरज आहे. जितेश नवीन फलंदाज. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट गमावल्या धोत्रे टीमने. आकाश रसाची रनआउटची विकेट फार महत्वाची होती. हर्षदही आऊट झाला. गणेशही आता परतला. आता 10-37. या 10 बॉलमध्ये 6 सिक्सर इथून ठोकावे लागणार आहेत. 10-37. लेफ्ट हँड बॅटर आहे जितेश. दिसायला छोटा आहे पण स्ट्रोक मात्र मोठे मोठे मारतो. 10 बॉल 37. मॉन्टीची ओव्हर. वेग चांगला आहे. टप्पा चांगला ठेवलाय तो मात्र मॉन्टीने. 10-37. शॉट जितेशच्या बॅटमधून. समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा देखील खेळाडू टर्न घेतला. ढकलला चेंडू आतमध्ये. हातात अजून आलेला नाहीये. तोपर्यंत धावा 2. 9 चेंडू 35 धावा. जानमान माळे संघाची फिल्डिंग चांगली आहे. चौकार त्यांनी अजिबात दिले नाही फिल्डिंग मधून. आधी स्वामीनाथ होता. आता प्रसाद होता. 9-35. 3 मध्ये किमान 2 तरी सिक्सर हवेत. बॅटची कडा आणि विकेट. 8 बॉल 35. आता आविष्कार चाललाय. 8-35. आता चमत्काराची गरज आहे. आता सिक्सर मारणाऱ्या फलंदाजांचीच आवश्यकता आहे. कारण आता फक्त षटकारांची भाषा बोलावी लागेल. आविष्कार इथून चमत्कार करेल का? 8 बॉल 35 आहेत. जानमान माळे संघाने काय बॉलिंग केली. त्यांनी एकही विकेटची संधी सोडली नाही. जिथे संधी होती तिथे विकेट पकडल्या आणि म्हणूनच सध्या स्कोर 8 बॉल 35 आहे. फलंदाज आविष्कार. समोर मॉन्टी वेगवान बॉलर या संघाचा.
समोर चेंडू टाकलाय मॉन्टीने. 7 बॉल 35. मॅच एकेका डॉट बॉलने सामना या मॅचच्या विजयापासून दूर चाललाय स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे. 7 बॉल 35 ची गरज आहे. धीम्या गतीचा चेंडू, रिव्हर्स शॉट, मागे चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचेल चौकार. ओव्हर फिनिश. जिंकण्यासाठी रन्स हवेत 31. सहा मध्ये 31 ची गरज आहे. आता हरेशकडे ओव्हर इथून देण्यात आलेली आहे. आता हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक बॉल सिक्सर आणि त्यानंतरच स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे संघ या मॅच मध्ये विजयी होऊ शकेल. बंटी माळे आलेले आहेत. हार्ड हिटर सिक्सर मारणारे मार्केवाडीचे खेळाडू, ज्यांनी मागच्या टुर्नामेंटमध्ये मार्केवाडी संघाला ट्रॉफी जिंकून दिली होती. आता 6 बॉल 31. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल सुनील साठी होता. 5 बॉल 31. धोत्रे संघाच्या सुनीलने 5 सिक्सर जरी मारले तरी 1 रन कमी पडेल, पण त्याला ती ताकद दाखवावी लागेल. सुनील कशी बॅटिंग करू शकतो हे त्याला माले टीमच्या विरोधात खेळावं लागेल. समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह नाही. आता मॅच जिंकणं अशक्य आहे. 4 बॉल 31. आता ताकद असून एनर्जी असून फायदा नाही, कारण आता रन्स भरपूर आहे. 4 बॉल 31. चला नेसरापूरच्या कर्णधार आपण स्टेजकडे या. शॉट मारलाय ऑन साइडला खेळाडू. एकच सिंगल फक्त मिळालं. 3 बॉल 30. फक्त फॉर्मॅलिटी आता शिल्लक आहे. सामना जवळपास जिंकलाय मी म्हणेल जानमन माळे टीमने, कारण आता 3 बॉल 30 धावा. 10 धावसंख्येचा कुठलाही स्ट्रोक क्रिकेटमध्ये नाही आहे. चला नसरापूरचे कर्णधार आपण स्टेजकडे येऊन थांबा. मॅच संपली की आपण लगेच टॉस करणार आहोत. 3 बॉल. समोर ड्राईव्ह केले मिड ऑफ कडे चेंडू. 2 बॉल बाकी आहेत. 29 फॉर्मॅलिटी फक्त शिल्लक आहेत. 50चं टार्गेट असताना 21 धावा स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे टीमने केल्या. काय दरारा होता धोत्रे संघाचा. एकेकाली धोत्रे क्रिकेट म्हटलं की कित्येक स्पर्धा आणि दबाव होता विपक्षी टीमवरती, पण आता या मॅच मध्ये सुनीलचा शॉट, आकाशाची उंची आणि कॅच आउट. 1 बॉल बाकी आहे. विकेट जाईल गोलंदाजाच्या खात्यामध्ये. आता शेवटचा बॉल खेळून सामना इथून कंप्लीट होईल आणि विजयी झालाय मी म्हणेल की जानमन माळे. मॉन्टीची ओव्हर, परेश वेलेची ओव्हर, प्रसादची ओव्हर, स्वामीनाथची बॅटिंग आणि स्वामीनाथच्या बॅटिंगने ते 4 चौकार बाळाने लगावले आणि तिथून मात्र जानमन माळे संघासाठी स्कोर वाढला. लास्ट बॉल हवेत. सूरज डायरे आलाय आणि कॅच पकडली आहे सूरज डायरेने. विकेट आणखी मिळेल या गोलंदाजाला. 2 विकेट लागोपाठ आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 4 चौकार मारले या मॅच मध्ये, तो स्वामीनाथ उर्फ बाळा ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नसरापूरचे कर्णधार टॉस साठी उपस्थित झालेले आहेत. जानमन माळे संघ आपण आपला कर्णधार पाठवा आणि स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बॅड लक की बॅटिंग झाली नाही. 50 धावा ही टोटल चेस करण्यात